सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं अभिजित दिपकेंची आमरण उपोषणाची घोषणा वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिपके आक्रमक वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेल्याचा आरोप उद्धव ठाकरे आज नागपुरात अयोध्येतील दान चोरी विरोधात रामरक्षा पठण मंदिरासमोरील रस्त्यावरच ठाकरेंची सभा भाजप नेत्या नवनीत राणांचा आज अमरावतीत हनुमान चालीसा पठण नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला प्रत्युत्तर एसटी महामंडळात भाजपची एंट्री होणार महामंडळाच्या उपाध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी लागणार सूत्रांची माहिती एसटी भाड्यात 13.56% वाढ सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका पहिल्या टप्प्याचं किमान तिकीट 15 रुपये राज्यभरातील डॉक्टरांनी सोमवारी पुकारला संप आयएमएनं केली घोषणा डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रेनं केलेल्या मारहाणीचा निश्चय इगतपुरीतील पर्यटक आरोपींमधील वादाचा आणखी एक व्हिडिओ समोर गावगुंड पर्यटकांना धमकावत असल्याचं समोर लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याचा मुलींवर हल्ला मुंबईच्या मालाडमधील धक्कादायक घटना कुत्र्याची 3 मुलींवर झडप रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये विचित्र अपघात पिकअपमधील लोखंडी पोल थेट चारचाकीत चिरला सुदैवानं चालक थोडक्यात बचावला कोकणासह घाटमाथ्यावर पुढचे 4 दिवस मोठ्या पावसाची शक्यता अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट कोल्हापूर सांगलीत जोरदार हजेरी गोंदियात मुसळधार पावसाची हजेरी ग्रामीण भागातील रस्ते जलमय धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नीटच्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्राच्या दोघांचा समावेश श्रावणी कुदळे राज्यात पहिली निकालातही घोळ असल्याच्या तक्रारी भारतात पुन्हा कोरोनानं काढलं डोकं वर आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण 4 मृत्यू नमुने जिनोम सिक्वेन्ससाठी पुण्याला पाठवले निवडणूक आयोग नागरिकत्व ठरवू शकत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा आयोगाला मतदार याद्यांमधील संशयित नावं वगळण्याचा मात्र अधिकार इंजिनिअरिंग प्रवेश नोंदणीला आता 19 जुलैपर्यंत मुदतवाढ पहिली गुणवत्ता यादी 2 ऑगस्टला प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत इराण अमेरिकेचा होर्मुझचा संघर्ष जोरात इराणच्या वीज यंत्रणा बंदरे पूल उद्ध्वस्त अमेरिकेचे हल्ले कायम